काय म्हणतोस? टोमॅटोची चटणी खाऊन जो झोपलोय काहीतरी उगीच सांगू नकोस. खतरनाक बनवलेलीस ग. अच्छा. टोमॅटोची चटणी हो एवढी छान एक नंबर. काय चटणी बनवलेली. छे नंबर. एक्सप्रेशन चुकलं. मी चुकीच्या ठिकाणी चुकीचे एक्सप्रेशन देतो. होती बनवली चांगली कळलं. ती दिसायला टेक्स्चर मस्त होता, टेस्ट नव्हता. समजलं? गप्प बस. वाईट नव्हती, खरं सांगतो तुला, चांगली होती. फक्त मला तशी नाही आवडत. याच्यावर तुला काय सिद्ध झालं कळतं? प्रत्येकाची आवड वेगळी असते, प्रत्येकाची निवड आवड, प्रत्येकाची टेस्ट वेगवेगळी असते. म्हणजे मला तुला जी गोष्ट आवडते ती मलाच आवडेल असं नाही. ह्यांना आवडते ती त्यांना आवडेल, मला आवडते ती मला आवडेल, तुला आवडते ती तुला आवडेल. कळ? टेस्ट इम्पॉर्टंट आहे, पण ती प्रत्येकानुसार डेव्हलप होत जाते. कळ? आमची जास्त डेव्हलप झाली, तुझी थोडी कमी आहे. त्यांना काय घेतोस मध्ये कोणाला? सांग तर मला, तू कोणालाही काय मध्येच घेतो. यांची त्याला कळलं नाही म्हणून बंद करा. कोणीच खाऊ नको ती टोमॅटोची चटणी. आता मग कंटाळा बॅन करून टाक, कम्प्लीट बॅन. टोमॅटोची चटणी कोणीच खाऊ नका. टोमॅटोची चटणी नको. तूच खाऊ नको, मी खाईन, मला आवडतं. आता याची पाहिजे. टोमॅटो म्हणजे मला नको आहे. इंटेरियरचा विचार करत बस. आपला ब्लॉग बघितलाच काय? मला ना कुंड्यांमधली माती बदलायची होती आणि या 10 कुंड्यांमधली माती बदलण्यासाठी माती आणि बदलण्याचे टोटल 2,500 रुपये सांगितले. आणि त्याच्यामुळे मी विचार केला मीच बदलते बाबा. सगळ्या झाडांची काढतेस? बघ गेलीच सगळी झाडं. अच्छा, म्हणजे खत कमी आणलंय. खत किती चमचे टाकतात माहितीये? चमच्याचं काही नसतं, ते मातीत मिक्स करतात. तू कुठं होतीस शिकलीस हे? मावशीची नर्सरी. अच्छा, तू उन्हाळ्याच्या सुट्टीत हे करायचीस. मला एक काहीतरी हे देते का, असं भांड खराब किंवा काहीतरी काढायला? करत असशील तर एकटी कर. हो, एकटीच करते. म्हणजे 10 लोक, एकानी हे दे, एकानी ते दे. भांड दे. नाही द्यायचं तर नका देऊ, उठून घेईन. त्या दिवशी बायकोला दिलीस, मेवणीला नाही दिलीस ना? मेवणी कसली? मेवणी काम करते. बायको पण प्रचंड हट्टी आहे. दोघी पण एवढे हट्टी. मेवणीच्या याला मी कट केलं. सौरभ मान्य करेल. मेवणीच्या याला मी कट केलं. जाम हट्टी, म्हणजे आम्हाला त्रास दिला जाम. वालावल कर रे, वालावल कर. जाम तुम्ही राडा करून ठेवलाय रे. खरंच राडा केलाय जाम. माती बदलायला गेले पण काही येत तर नाही. सगळी वाटलं फुल राडा करून ठेवून आणि थोड्या वेळात कंटाळा येईल. हा टाका परत कर. अंकिता काय करत होतीस ते? हे अगे संपवशील. बास बास. काय काय मला शिकवू नका रे. अगे त्या झाडाला मारशी नंतर तोडतेस ग. मस्त झाडं सगळी लावत होते, पण माझ्या बोटाला ना कुठेतरी मातीत हे केल्यामुळे फंगल इन्फेक्शन झालं एकाच बोटाला. आणि त्यामुळे सध्या मला औषधं दिलेली आहेत. म्हणून मी म्हटलं की हे सगळं
इथे माझा पाय होता या मातीमध्ये आणि मग मला आठवलं की मला इन्फेक्शन झालं आणि म्हणून मी सॉक्स घालून या सगळ्या गोष्टी केल्या ज्या मी तुम्हाला उद्या दाखवेन. काय येऊन बसले सांग, मी झाडं लावत होते मातीत आणि परत झाड तोडलंस. काय झाड तोडलंस. नाही. ते तोडलंच ते नाही. काय केलंय? माझ्या पायाला फंगल इन्फेक्शन झालं आणि ते पाय माझ्या मातीत होते. मनावरच नाही घेत तिथं. म्हणून माझ्या नंतर लक्षात आलं, म्हटलं कुणाच्या लक्षात नाही, गोप येते आणि बसते. आणि स्वतःच सांगून दिलं. हो, कारण नंतर ते वाढलं तर कळेल ना त्याला, म्हणून आधी त्याचे औषध घ्यायला सांगितलं. ते औषध पण मी घेतलं, ते घेऊया आणि चल आज हिची शॉपिंग करायला चल. कुणाल तू येतोयस की नाही? हा आता ना मग कधी? 5:30ला जाऊ. हा म्हणजे तेच 5:30-6ला 5:30-6ला जाऊन हिची शॉपिंग आहे ती कर, जाऊ दे एकदाची. स्पॉन्सर बाय सिंधुद्योग ना? ए काय सिंधुद्योग मग बघत कुणाल बघा स्पॉन्सर. बर्थडे गिफ्ट माझं ते. गेल्या वर्षीचा आणि या वर्षीचा मिळून ना कुणाल? नाही हो 50,000 रुपये देतो. नाही आई शपथ. तू 20च दिलेस. मग ते माझा पुढचे 30 21वा नव्हतं. बर्थडे होता, अजून 1,000 दिले पाहिजे. 1,500. कुणाल 20,000 रुपये दिलेस? पण नाही आता तुम्हीच येताय ना 21वा बर्थडे ना, मग हे 21 पूर्ण कर बाबा, उगाच लापडा नको. आई शपथ, मी काय म्हणते, माझा 30वा झाला आता. 2-4 दिवसाला करते शॉपिंग, त्याचं काय? काहीतरी कुणाल काहीतरी प्लीज. पण मी काय वेस्ट साइड मधले पहिली गोष्ट त्याचे बिल चेक कर जा, किती बिल केलेस या 2 आणि किती महिन्यात. बिल तू पे केलेस? ऑलमोस्ट नाही. काही पण नाही. आता तुम्ही येताय तर मग हे पैसे तर काय तेच वापरायचे. आम्ही येतोय तर म्हणजे ते पैसे ठेवते. कुणाल पण माझ्यासोबत ही नाइंसाफी आहे. ताई तू लिहितोय ना, माझ्यासोबत का असं वागतोयस? त्याच्यासाठी आता मला असं वाटायला लागलं मेवणीच असते तर बरं होतं. झालं असतं. मेवणी असला पाहिजे त्याच्यासाठी. 21,000 रुपये दिलेस तू? बापरे काय येतंय का बापरे, बघायला नको. मग ही काय करेन माहितीये, माझ्या नवऱ्याकडून तोपर्यंत हिचा 40 मी घेणार, मी हे लिहून ठेवणार. मी लिहून ठेवणार. 40,000 गेली माझ्या नवऱ्याकडून. आणि त्या मधल्या काय? मधल्याचा वाढदिवस कधी? डिसेंबरात. परत पैसे रिक्षाचे. आता ही घरी जाणार आहे, चेंज करणार आहे आणि तेव्हा येतानाचे रिक्षाचे पैसे पण. आयडिया तू दिलीस ना, हे पण सांग. माका ये कसो भावजी होयो हा. दीदीला साठी नवरा शोध मग. दीदी नाही, दोघांच्याही घोळा करून घेतलंय. नाहीतर मोठी ताई म्हणतात की लहानांनी कसे पैसे द्यायचे. नाही तर मोठी नसणार त्याच्या. असू देत, कुणाल मला पाहिजेत पैसे. त्रास देतील आपल्याला, त्याच्या आधीच आपण लग्न ठरायच्या आधीच त्यांना त्रास द्यायचा आणि लग्न झालं की मग माझ्यासाठी असं मी ना मोठ्या जावयाशी पंगा घ्यायचाच ना. आत्ताच सांगून देतो, मोठं जावयाशी बोलून घ्या काय ते तो बघेल असं बोला. आई बाबा होते, मोठे जावयाशी काय ते बोलून घ्या, बाकी सगळं वेळ मी जाणार. ए बस रे, काय तुझा काय विषय आहे? असं खरं आणि मग नाचून दाखव चल. त्याला असंच बोल ना, नाच जाऊ चल. असे काहीतरी फिरवत बसला, तुझीच चावी. नाचून दाखव चल. नाचून दाखव. नाचून दाखवलं की नंतर मला चहा घेऊन ये. चहा कुठे पितो तू? ब्लॅक कॉफी. चहा तुमच्यासाठी. ऋतुजाचा सिलेक्ट करताना तर वेगळाच बाबा. काय सांग ब्लॉग मध्ये सांग. ऋतुजाचा सिलेक्ट करताना बऱ्याच अटी ठेवणार मी. आटी डोक्यावर आटी. ती अटी असते, सांग तिला. राजू तुला माहिती अटी काय अटी ना, तेच बऱ्याच अटी ठेवणार. कुठली? मान हलवून दाखव. पहिली आहे. काल व्हिडिओ पाठवला तसा. काय रे कुठे हल्लास? हे प्राजू काय करते रे? एवढे हलवते काय कधी? हलवते. तिच्याकडे बघताना मला पण जर रस्त्यात जर कोण ही ऋतुजा दिसली तर तिचे मान हलताय का चेक करा. ती हलतच असणार. म्हणजे जर ती फोनवर विनवर बोलत असेल तर हलत असेल, एकटीच चालली असेल तर कदाचित हलणार नाही. नाही का एकटीच चालली ती असेल बोलतानाच हलते तिची. एकटीच चालली असेल तर ती अशी विचित्रच कुठेतरी बघत असणार आणि आणि अशी अचानक- झोन डाऊट अशी चालत हा, असणार. आणि अचानक जर तुम्ही तिला समजा मी आणि ऋतुजा तो आहे. हात दाखवला तरी तिचं नाही लक्ष समजा मी नसणार. ऋतुजा आहे ना, आता मी चाललोय आणि तुम्हाला जर ती दिसली आणि तुम्ही तिला हाय ऋतुजा असं केलं ना, तर तू हाय ऋतुजा कर. हाय रे तुझ्या. नाही असं नाही, असं नाही.
नाही ती अशी करते. आपल्याला बघ ना मॉल मध्ये एकदा वरून आपण हात केले केवढी हलते ती. हले तिचं नाव हले डुले ठेवायला पाहिजे. हले डुले ऋतुजा. मग चेंज कर फोन मधलं. आता कृतिका जामसंडेकर आहे ते आता मी हालेडुले. हले डुले ऋतुजा हालेडुले. ऋतुजा हले डुले का तिला बरेच दिवस केला जर नाही डुले सरने मला जर पोरगा भेटला तर ऋतुजा डुले. येते. मस्तच. आता मी नाव हिचं बदलतो आणि काय ठेवतो हले नाही ऋतुजा डुले ना. कृतिका. नंतर तुला शोधून नंबर मिळत नाहीत हा. असती काहीतरी नाव नाही, ठेवतो. कृतिका सर्च केलं की त्याचं येतं. आता आम्ही थोडंसं फ्रेश होण्यासाठी प्राजक्ताच्या आणि ऋतुजेच्या घरी आलो आहे. तिथून आम्ही फ्रेश होऊन मग प्राजक्ताच्या शॉपिंगसाठी निघू आणि मला पण थोडीशी शॉपिंग करायची आहे. काही बोलला नाहीस. मी म्हटलं मला पण शॉपिंग करायची आहे. काय म्हणालास? कोणाच्या तोंडालाच नाव लागलेलं बरं. चल यांचा आरसा साफ नाही रे. गाण्याकडे कसं मी आलोय काय यांचं काय समजतच नाही. कोण तू? लिहिलंय? शे 10% फक्त. हा कुणाल कितके वय होते? 100. मी असताना माझे बॉडीगार्ड हे ते पकडून 20 तरी होता. अच्छा. आता तुला फक्त घेऊन आलो. ते आले मग काय करणार. अगो बाई बाई. चल हा. नेल कटर आहे का बघतो पायाचं. मग वाढ. आता कसं वाटतंय? भाऊजी मला नाही दिला. तिचा 21 वाढदिवस 21,000. माझा 26वा गेला. मला नाही गेल्या वर्षी तुला मिळाले. ते gift 25 दिलेले. गिफ्ट दिले ना. आता- दिले ते मला आता गिफ्ट. यावर्षी- 21व्या बर्थडेला मला नव्हतं. तुम्ही 21व्या बर्थडेला तो होता 21व्या बर्थडेचे माझे पेंट. तुझे 26 माझे 30 31. आमचं सोडा अगोदर बायकोला पण नाही दिले तुम्ही. शी मोबाईल घेतला 2,20,25,000चा. एकदमच घेऊन टाकले. आयपॅड दिला. काहीतरी कधी कधीच वाटलं काढशील पाठचं पाठचं. कधी कधीच काढशील. तुमच्या भांडायला लागली होता. हो ना. कधीच हे काढशील. चल. ते माझी 26,000 पेंडिंग आहे. कधी देशील तिला? मी इन्व्हेस्टमेंट करेन. मी शॉपिंग नाही करणार. तिची 2 वर्षाची इन्व्हेस्टमेंट केलेली. आणि गेल्या दादा वर्षी म्हणे- तिला काहीच नव्हतं ना. की दादा म्हणेल पुढच्या जन्मी अंकिता तू एकटीच आहे. तिला 21,000 दिले ते ह्याच्यात घेऊन फिरू नको. माझी इज्जत काढू नको. ह्याच्यातच दिलं. तिला कधी देशील? ते मला हे खिशात कसे एवढे? मुद्द्यावर राहा. मुद्द्यावर भरतो. मकसद नाही बोलणे का. मकसद तुझ्या वाढदिवसाच्या दिवशी आपण बघू. चर्चा करू त्याच्या 2 दिवस आधी. तुझं नाव तिचं नाव सांगितलंस का तिला? आले मी कुठे घालते? नाही आलं माझ्याशी. तुमच्या मुलीला सगळे जणांना मला हे notice बघ, हे बघ. करायला लागले. इकडं पूर्ण पृथ्वी जितकी गोल नसेल अरे चल, तुझी शॉपिंग नाही होणार. चल तिच्या आधी काय ते शॉपिंग करून आणा. चप्पल पण नाही. आता मग कसं वाटतं ते इन परत केली परत आले. माझ्याकडे ना चप्पलच नाहीये. परत आले पण त्याच्याकडे आता काय. उरलेले द्या मला. फोन आप जिस नंबर पे कॉल कर रहे हैं वो अभी तुम चप्पल बाहेर ठेवून जाते. चल बाय. अब नाही बेटा. कोणी एवढं म्युझिक लावलंय? मी आपले गप माझे पैसे घेऊन मी चालले माझ्या शॉपिंगला. माका कोण देणं नाही. कसं चालतोय? नाचू लागू. कानावर उभा राहू. कानावर उभा राहू असं. Hip hop. मजा आलो. ते कट करा. प्राजक्ता. तेवढंच हातात घेऊन फिरते. काय ग.
तर झालं असं की शॉपिंग करून प्राजक्ताने 3-4च कपडे घेतले आणि 15,000 रुपये संपले. म्हणजे मलाही वाटत होतं ना की 20-21 हजार रुपये, पण आजकाल 20-21 हजार रुपये मॉलमध्ये गेल्यानंतर कधी संपतात आणि किती कमी कपडे घेतल्यानंतर संपतात हे आपल्याला कळत देखील नाही. त्याच्यामुळे प्राजक्ताचाही तोच गोंधळ झाला की आता मी काय करू, संपले माझे पैसे. तिला टेन्शन आलं, 15,000 रुपये संपले, 3-4च गोष्टी घेतल्या. ती म्हणते 3-4च आल्या इकडे, 15,000 संपले. तू वेगळे दे. मी वेगळे देते, आईला सांगते, बाबांना पण सांगते, असं सगळ्यांना द्यायला सांगते. ऐक बाय, पाय दुखले माझे. मस्त वाटतंय हा. हां जा. मी आणि कुणाल सध्या हेच करतो. छान दिसतंय. घे कुणाल. कुणाल कसं करतोय आपण? छान. काय हसतोस कशाला? काहीतरी काम केलं हसतोय. ते मी तेच सांगते, आपण काय करतोय इथे बसून. छान दिसतंय, घे. घाण दिसतंय, नको घेऊस. काय झालं? काय केलं सर ना? शाळेत जा आता 15 तारखेपासून शाळा चालू झाली सर ना बाबू. शाळेत जा बाबू. काय 1300 रुपये द्यायचे तुला? तर आमची शॉपिंग तर झाली. मला ह्या काही गोष्टी आवडल्या म्हणून मी विचार करत होते घरासाठी, नंतर इंटेरियर वगैरे झाल्यानंतर काहीतरी घ्यायचं, पण बघू तेव्हाचा तेव्हा विचार करू. तर आता शॉपिंग झाली, आम्ही हे सगळं सामान गाडीत नेऊन ठेवणार आणि एक छान मूवी आला आहे, मैं वापस आऊंगा, आणि मला तो बघायचा आहे कारण तो इम्तियाज अलीचा मूवी आहे. मला विचाराल तर आज मी एक खूप अप्रतिम चित्रपट बघितला आहे. हा चित्रपट तसा नॉर्मली आवडण्यासारखा नाही आहे, पण खूप डीप आहे. मला हे अशा धाटणीचे चित्रपट खूप आवडतात. त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळाला तर मैं वापस आऊंगा हा जो चित्रपट रिलीज झाला आहे तो नक्की जाऊन बघा. खूप सुंदर चित्रपट आहे. तर म्हणजे रात्रीचे वाजलेत 2:30-3 झालेत. किती झालेत? 2:45 वाजता आम्ही घरी आलो आहे आणि झाली आज प्राजक्ताची शॉपिंग झाली. तिला फार कपड्यांच्या बाबतीत तिच्या कंपनीमध्ये असेच हवेत तसेच हवेत ह्या सगळ्या गोष्टी असल्यामुळे आम्ही थोडासा वेळ काढून तिला शॉपिंगला घेऊन गेलो आणि तिची चॉईस अर्थात खराब आहे, त्यामुळे मग आम्ही गेलो की चांगले कपडे तिने घ्यावे. झाली आमच्या तर लहान बहिणी दोन्ही मोठ्या झाल्या, सगळेजण छान नोकरीला लागलेत, सगळे मोठे झाले, सगळे आम्ही मुंबईत आलो आणि आमची ही सुरुवात कशी झाली. मला आज अशी डोळ्यासमोरून पूर्ण जर्नी अशी माझ्या एकदम गेली. तर मला असं बोलायचं आहे त्याबद्दल, पण मला वाटतं की आता खूप उशीर झाला आहे, त्यामुळे आपण ते उद्याच्या ब्लॉगमध्ये बघूया. बाय बाय, सी यू टुमॉरो.